लग्नानंतरची 5 वर्ष आणि त्यानंतर साधारणतः 2 वर्ष नोकरीसाठी नवरा हा परदेशात होता. याच काळात एका पत्नीचं आपल्या शेजाऱ्याबरोबर प्रेम जडलं आणि त्यानंतर आपल्या रस्त्यात येऊ नये आपला पती म्हणून मग तिनं एकाच पतीला 3दा मारलं. हीच आहे आजची क्राईम स्टोरी. संध्या आणि प्रशांतचं 5 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. निजामाबादमध्ये दोघे राहत होते. लग्नानंतर प्रशांत काही काळ निजामाबादमध्ये काम सुद्धा करत होता आणि त्यानंतर त्याला एका नोकरीची चांगली ऑफर आली, ती आखाती देशात. मग तो आखाती देशात कामाला निघून गेला. साधारण 2 वर्ष तो आखाती देशातच काम करत होता. पती प्रशांत आखाती देशात होता तेव्हा संध्या आणि प्रशांत यांचा शेजारी असलेला अनिल याच्याशी संध्याशी ओळख वाढली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम झालं. अनिल आणि संध्या यांच्यातलं प्रेम स्थिर सुद्धा झालं होतं. तेव्हाच संध्याचा पती प्रशांत पुन्हा आखाती देशातनं परत आला. इराण, अमेरिका, इस्रायल युद्धामुळे हे घडलं होतं. प्रशांतची नोकरी गेली होती. त्यामुळे तो पुन्हा भारतात तेलंगणात आपल्या निजामाबाद शहरात घरी आला. आपल्या पत्नीकडे परतला. आता प्रशांत असा अचानक आल्यामुळे संध्या चिंतेत होती. त्याची अनेक कारणं होती. एक महत्वाचं म्हणजे प्रशांत आल्यामुळे अनिलशी बोलणं, भेटणं कसं होणार? अनिलला असं अचानक कसं सोडणार वगैरे. दुसरीकडे संध्या राहत होती तिथं सगळ्यांना माहित होतं की नवरा परदेशात नोकरीला असल्यामुळे अनिल बरोबर संध्याचं सूत जुळलंय. अनिल संध्याच्या घरी येतो जातो, संध्या अनिलच्या घरी जाते येते, हे शेजार पाजारांच्या नजरेतनं चुकलं नव्हतं. सवयीचं झालं होतं त्यांच्यासाठी आता. त्यामुळे शेजारच्यांचं दुसरं टेन्शन संध्याला होतं. आता प्रशांत घरी आल्यामुळे तिला टेन्शन हे सुद्धा होतं की प्रशांतला आता हे अनिलचं प्रकरण कळू नये. प्रशांत घरी आल्यानं किती दिवस आणि कसं अनिल बरोबरचे संबंध लपवायचे हा प्रश्न संध्याला सारखा सतावत होता. तिला वाटत होतं की प्रशांतला हे कळलं तर मोठा प्रॉब्लेम होईल, कारण संध्याचं जगणं हे प्रशांतवरच अवलंबून होतं. प्रशांतला स्वीकारलं तर अनिलला दूर ठेवावं लागणार होतं आणि अनिलला स्वीकारलं तर प्रशांतला दूर कसं ठेवायचं या चिंतेत ती होती. अनिलशी भेटीगाठी सुरू ठेवल्या तर प्रशांतला कधी ना कधी हे सगळं कळणार होतं आणि मग मोठी अडचण होणार होती संध्यासाठी. संध्यानं तिच्या मनातल्या या सगळ्या शंका, हे प्रश्न सरते शेवटी अनिलला सांगून टाकले, तिच्या प्रियकराला सांगून टाकले. त्यानंतर दोघांनी बराच विचार केल्यानंतर प्रशांतला संपवण्याचा निर्णय घेतला. अनिलचाच हा प्रस्ताव होता. संध्यानं तो मान्य सुद्धा केला. आता पुढचा प्रश्न होता की प्रशांतला त्यांच्या प्रेमामध्ये येणाऱ्या या अडथळ्याला हटवायचं तर ते कसं? आणि मग या दोघांनी याचा विचार सुरू केला. त्यांनी प्लॅनिंग सुरू केलं. 27 जूनला प्रशांत आखाती देशातनं परत आला इथं तेलंगणात निजामाबादमध्ये. तर 18 जूनला सिया गोयलनं लोहगडावरनं केतन अग्रवालला ढकलून दिलं होतं. ती बातमी बरीच त्यानंतर चर्चेत सुद्धा होती. काही माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार संध्याला तिथनंच आयडिया मिळाली आणि तिनं अनिल सोबत प्रशांतला घराच्या छतावरून ढकलून देण्याचा निर्णय घेतला, प्लॅन केला. घराच्या छतावरून पडल्यानंतर डोक्याला वगैरे लागेल, सांगता येईल की अडखळून पडला, अपघातात प्रशांतचा मृत्यू झाला वगैरे असं सांगण्याचा त्यांनी प्लॅनही केला होता. पण मग दोघांनाही हा काही प्लॅन रुचला नाही, कारण प्रशांत असाच अचानक छतावरून पडला हे काही पोलीस किंवा मग शेजार पाजारचे किंवा नातेवाईकांना पटणार नाही. संशय येईल आणि ते दोघं पकडले जातील ही भीती त्यांना वाटायला लागली. आणि तेव्हा मग प्लॅन मध्ये एक सीन करायचं ठरलं की संध्या अनिलला पैसे देणार, ज्या पैशातनं अनिल मद्य आणून प्रशांत बरोबर पार्टी करेल. प्रशांत भरपूर दारू प्यायल्यावर मग त्याला शुद्ध हरपल्यावर उचलून घराच्या छतावरनं खाली ढकलून द्यायचं. पण मग प्रशांतला एकटं उचलून फेकू किंवा ढकलू शकणार नाही अशी काळजी किंवा अशी शंका अनिलनं संध्याला सांगितली आणि मित्राला मदतीसाठी बोलावू का असं तिलाच विचारलं. संध्यानंही त्याला होकार दिला. मग अनिलचा दोस्त व्यंकटला त्या पार्टीला त्या दिवशी बोलवायचं ठरलं. घटनेच्या दिवशी मग प्रशांतच्या घरी अनिल, व्यंकट पार्टीसाठी आले. संध्या खाण्यासाठी गरमागरम खाणं आणून देतच होती. अनिल आणि व्यंकटला जेव्हा वाटलं की प्रशांतला आता दारू चढलीये तेव्हा मग त्यांनी प्लॅन अंमलात आणायला सुरुवात केली. प्रशांतला ते त्याच्या घराच्या छतावरून ढकलू लागले. प्रशांत गुंगीत होता पण एवढाही नाही. त्याला काही गोष्टी जाणवत होत्या. त्याला काहीतरी वेगळं, चुकीचं त्याच्याबरोबर केलं जातंय हे समजत होतं. तेव्हा मग प्रशांतनं विरोध करायला सुरुवात केली. तेव्हा मग व्यंकट आणि अनिलनं मिळून प्रशांतला मारायला सुरुवात केली. गुद्द्यांनी हाणायला लागले आणि धरून धरून त्याला उचलून पकडण्यासाठीचा प्रयत्न करू लागले. त्या तिघांमध्ये हाणामारी सुरू झाली. तेव्हा तिथं घराच्या छतावर संध्या आलीच. तेव्हा संध्यानं पाहिलं की अनिल आणि व्यंकट प्रशांतला छतावरून ढकलण्याचा प्रयत्न करतायत, पण तो त्यांचा प्रतिकार करतोय. तेव्हा मग संध्या अनिल आणि व्यंकटच्या मदतीला धावली. तिनं अनिल आणि व्यंकटने ज्या प्रशांतला धरलं होतं त्याच्या मागच्या बाजूनं प्रशांतला ढकलून दिलं. स्वतःच धक्का दिला आपल्या नवऱ्याला.
संध्याच्या अचानक धक्क्यानं प्रशांत छतावरनं खाली सुद्धा पडला. प्रशांत खाली पडल्यावर तिघांनी मग पुढचं नाटक सुरू केलं. तिघेही छतावरून खाली ओरडत गेले. आता त्यांना ड्रामा करायचा होता की कसा प्रशांत दारूच्या नशेत छतावरनं खाली पडला किंवा उडी मारली हे बोलायचं होतं. पण प्रशांतच्या घराच्या छतापासून जमीन अवघ्या 15 ते 16 फूट एवढीच होती. हे तिघे खाली धावत पळत ओरडत गेले तर त्यांना दिसलं की प्रशांत अजूनही शुद्धीत आहे. त्याला फारसं लागलेलं नाही किंवा तो अर्धमेला सुद्धा झालेला नाही. बोलतोय सुद्धा. आता अनिल, संध्या आणि व्यंकट तिघेही घाबरले. त्यांनी जे नाटक केलं होतं त्या आरडाओरड्याने तिथं एव्हाना शेजारी सुद्धा जमले होते. विचारत होते की हे सगळं कसं घडलं वगैरे. मग त्यांना ठरल्याप्रमाणे या तिघांनी सगळं सांगून टाकलं की कसं प्रशांत दारूच्या नशेत छतावरनं उडी मारून पडला. आता शेजारी असल्यामुळे प्रशांतला त्या तिघांनी मिळून जवळच असलेल्या सरकारी रुग्णालयात नेलं किंवा त्यांना न्यावं लागलं. तिथे अर्थातच या सगळ्या संदर्भामध्ये केस झाली. पोलीस होते तेव्हा संध्यानं ठरल्याप्रमाणे जबाब दिला की कसं दारू पार्टी सुरू होती आणि प्रशांत दारूच्या नशेत छतावरनं पडला. संध्याच्या जबाबावर पोलिसांनीही विश्वास ठेवला. पत्नीचा जबाब होता त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला. आणि दुसरं एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे की प्रशांत त्यावेळेस दारू प्यायलेला नशेच्या अवस्थेतही होता. त्यामुळे संध्याच्या जबाबावर विश्वास ठेवून त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये केस काही रजिस्टर केली नाही. पण इथे संध्याची आता धाकधूक वाढली होती कारण नवऱ्याला काही फार लागलं नव्हतं. अपेक्षेप्रमाणे त्याचा मृत्यू झाला नव्हता. आता प्रशांतने धक्का देताना जर संध्याला बघितलं असेल तर तिचं बिंग फुटेल वगैरे विचार तिला आता छळायला लागले होते. आता तिनं एकदा पुन्हा तिच्या प्रियकराबरोबर अनिल बरोबर चर्चा केली. अनिलनं तेव्हा तिला तिचं पेशानं नर्स असण्याचा फायदा घेण्याचा सल्ला दिला. ज्यानुसार हॉस्पिटलमध्येच प्रशांतला मारण्याचं संपवण्याचं अनिलनं संध्याला सुचवलं. आता हा प्लॅन होता दुसरा. तो प्लॅन असा होता की झोपेचं औषध तिथं प्रशांतला द्यायचं. एक तर इंजेक्शनच्या माध्यमातून किंवा मग सलाईनमध्ये. सलाईनचा वापर करायचा असं त्या दोघांनी त्यानंतर फायनल केलं. झोपेचं औषध प्रशांतला सलाईनमधनं दिलं. अर्थात ओव्हरडोसच दिला झोपेच्या औषधाचा. हॉस्पिटलमध्येच हे सगळं सुरू होतं. संध्या तिथं शेजारी पत्नी म्हणून बसली होती आणि दुसरीकडे त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत होती. संध्या हे सलाईनमध्ये ओव्हरडोस होईल अशा पद्धतीचं गुंगीचं किंवा झोपेचं औषध टाकल्यानंतर तिथं प्रशांतच्या शेजारी बसून राहिली. ती तिथं बसून प्रशांतच्या मृत्यूची वाट पाहत होती. संध्या वारंवार चेक करत होती. झोपेच्या औषधामुळे प्रशांत गाढ तर झोपला होता पण त्याचा श्वास सुरू होता. आता प्रशांतचा श्वास थांबेल याच्या प्रतीक्षेत संध्या होती पण त्याला बराच वेळ निघून गेला होता. प्रशांतचा श्वास काही थांबत नव्हता. या आधीच प्रशांतला मारण्याचा एक प्रयत्न फेल गेला होता. आता दुसऱ्या प्रयत्नही अपयशी होतोय याची धाकधूक संध्याला होती आणि त्यामुळे ती चिंतेत होती. तेव्हा मग संध्या विचार करत होती की आता पुन्हा जर का प्रशांतला मारण्याचा प्रयत्न करायचा असेल तर काय करावं. आता ती त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये सुद्धा एकटी होती. तिच्या जोडीला अनिल नव्हता. तेव्हा तिला एक क्लुप्ती सुचली. तिनं टॉयलेट क्लीनर घेतलं, इंजेक्शन मध्ये भरून त्याचा एक डोस तयार केला आणि प्रशांतला इंजेक्शन दिलं. इथं संध्या नर्स असल्याचा तिला फायदा झाला होता. आता इंजेक्शन दिलं म्हणजे जसं इंजेक्शन मध्ये औषध भरण्याच्या जागी तिनं टॉयलेट क्लीनर भरलं होतं आणि ते प्रशांतच्या शरीरात तिने इंजेक्ट केलं होतं. मी ही बातमी वाचत असताना गुगल केलं की टॉयलेट क्लीनर मध्ये नेमकं काय काय असतं, काय कंटेंट असतं. तर त्यामध्ये जर्म्स मारण्यासाठी असतं ब्लीच, ज्याला सोडियम हायपोक्लोराइड असं म्हणतात किंवा ते ब्लीच असतं. डाग काढण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं ज्याची तीव्रता सगळ्यात जास्त असते, म्हणजे जास्त तीव्रतेचं ते ऍसिड असतं. सल्फॅमिक ऍसिड असतं, कधी कधी सिट्रिक ऍसिड, असं वेगवेगळे पर्याय असू शकतात. पण शक्यतो हॉस्पिटलमध्ये अत्यंत तीव्र ऍसिड वापरलं जातं किंवा तीव्रता असलेल्याच गोष्टी असलेलं ते टॉयलेट क्लीनर वापरलं जातं. एकूणातच हे धोकादायक असतं. जे शरीरात इंजेक्ट करणं हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं, जीव घेणं ठरू शकतं. डोळे लहान मुलांपासून दूर ठेवा अशा सूचना अनेकदा या टॉयलेट क्लीनरवर किंवा फ्लोअर क्लीनरवर असतात, हे आठवतच असेल. तर इतकं घातक ते होतं. आधी शरीरात असलेलं झोपेचं इंजेक्शन म्हणजे प्रशांतला जे तिने सलाईन मधनं दिलं होतं ते झोपेचं इंजेक्शन किंवा झोपेचं औषध हे प्रशांतच्या शरीरात होतं आणि आता त्यातच वरूनच इंजेक्ट केलं होतं ते म्हणजे टॉयलेट क्लीनर. यामुळे तिला वाटलं की काही ना काही केमिकल रिॲक्शन होईल आणि प्रशांतचा श्वास थांबेल किंवा तो मरेल. ती नर्स असल्यामुळे तिनं ते सोडून दिलं नाही, तर तिथं बसूनच ती चेक करत होती. प्रशांतची नाडी चालते का, त्याच्या हृदयाची धडधड सुरू आहे का. आणि थोड्या वेळानं तिच्या लक्षात आलं की आता हृदयाची धडधड थांबली आहे आणि नाडी बंद झालेली आहे. मग तिनं आरडाओरड करायला सुरुवात केली. नवऱ्याची तब्येत बिघडते असं तिनं तिथल्या त्या स्टाफला सांगितलं. तो दिवस होता 30 जून. डॉक्टरांनी शक्य ते प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं की प्रशांतचा मृत्यू झालाय. आखाती देशातनं प्रशांत
निजामाबाद या तेलंगणातल्या त्याच्या गावात आला होता. तो दिवस होता 27 जून आणि त्यानंतर अवघ्या 3च दिवसात त्याचा मृत्यू झाला होता. भारतात आल्याच्या 2 दिवसानंतरच त्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केला होता, तो त्याच्या पत्नीनं संध्यानं आणि तिच्या प्रियकरानं अनिलने. अखेरीस संध्याच्या कटांना यश आलं आणि आता प्रशांत तिच्या आयुष्यातनं निघून गेला होता, दूर गेला होता. डॉक्टरांनी जेव्हा प्रशांतच्या आईला त्याच्या मृत्यूबद्दल, त्यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगितलं, तेव्हा त्याच्या आईला धक्का बसला. तिला विश्वास बसत नव्हता, कारण भारतात आल्याच्या 2 दिवसात प्रशांत छतावरून पडतो. त्याला फारसं लागत नाही, पण तो जखमी होतो. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं आणि फारसं लागलेलं नसतानाही त्याचा मृत्यू होतो. हे काही त्याच्या आईला पटत नव्हतं. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्याच दिवशी सकाळी तो व्यवस्थित होता, हे देखील त्याच्या आईला राहून राहून आठवत राहतं आणि म्हणून तिला संशय येतो. त्यातच प्रशांतच्या आईला अनिल आणि संध्याच्या नात्याबाबत, त्यांच्या भेटीगाठींबाबत उडती उडती खबर होतीच. त्यामुळेच तिचा संशय वाढला होता. या संशयाच्या आधारेच प्रशांतच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जुलैला प्रशांतच्या आईनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांना प्रशांतच्या पत्नीवर, संध्यावर संशय असल्याचं सांगितलं आणि प्रशांत आल्यानंतरच्या सर्व घटना प्रशांतच्या आईनं पोलिसांकडे मांडल्या, त्यांना सांगितल्या. पोलिसांनीही तक्रार नोंदवून तपास सुरू केला. कारण पोलिसांनाही कुठेतरी संशय होता की फक्त छतावरनं 15-16 फुटावरनं पडलेला एक माणूस, त्याला फारसं लागलेलंही नाही आणि त्याचा अवघ्या काही तासात मृत्यू होतो, हे पोलिसांना पटत नव्हतं किंवा त्यांना संशय येत होता. आणि प्रशांतच्या आईनं तक्रार केल्यामुळे त्यांनी तक्रार नोंदवूनही घेतली आणि त्या दृष्टीनं तपास सुद्धा सुरू केला. पोलिसांना तपासात पहिल्यांदाच मोर्चा वळवला तो मोबाईलकडे, ज्यात प्रशांत आल्यापासून म्हणजे 27 जून पासून प्रशांतच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत म्हणजे 30 जूनच्या तारखेपर्यंत फोन कॉलवर पोलिसांनी फोकस केलं आणि त्यांना त्यातच महत्त्वाची आणि मोठी माहिती मिळाली की 27 जून ते 30 जून अनिल आणि संध्यामध्ये बरेच फोन कॉल्स झालेत. त्याआधीही त्यांचं बरंच फोनवर बोलणं झालं होतं. हे सीडीआरच्या माध्यमातून पोलिसांसमोर उघड झालं. शेजार पाजारच्यांकडनंही पोलिसांनी आपल्या पद्धतीनं माहिती मिळवली. अगदी एरियातले, घराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आणि त्यांना त्यात जे बघायचं होतं ते दिसलं सुद्धा किंवा ते जे तपासत होते ते त्यांना आढळलं सुद्धा. सहजच पोलिसांना संध्या आणि अनिलच्या नात्याची माहिती झाली. मग त्यांना पुढचा सगळा विषय क्लिअर झाला होता. आता त्यांना फक्त या दोघांकडनं कबूल करून घ्यायचं होतं की त्यांनी प्रशांतची हत्या केली आहे. पोलिसांच्या तपासात पोस्टमॉर्टेम रिपोर्टनेही मदत झाली. प्रशांतच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीरात विषारी घटक असल्याचं समोर आलं आणि पोलिसांच्या समोर हा सगळा जो बनाव आहे तो उघड झाला. पोलिसांनी सगळ्या पुराव्यांच्या आधारानं संध्या आणि अनिलला उचललं आणि फार त्यांना कष्ट करावे लागले नाहीत. संध्या आणि अनिलनं आपला गुन्हा कबूल सुद्धा केला. नर्स असलेल्या एका चालाख पत्नीनं साधारण 24 तासात असं 3दा आपल्या पत्नीला मारलं. पहिल्यांदा घराच्या छतावरनं ढकलून 29 तारखेला जी दारू पार्टी झाली होती तेव्हा, आणि त्यानंतर रुग्णालयात असताना 2दा प्रयत्न केला. त्यापैकी एक झोपेच्या औषधाचा ओव्हरडोस देऊन आणि जो दुसरा प्रयत्न आणि हा दुसरा प्रयत्न होता आणि तिसऱ्यांदा टॉयलेट क्लीनर इंजेक्ट करून. पत्नीने पतीला मारण्याची आणखीन ही एक घटना आहे. माणूस आयुष्यात नको तर त्याला सोडणं पर्यायानं सोपं होतं. प्रेम नसल्यावर तर ते आणखीन सोपं असतं. मग तरीही हा इतका उपद्व्याप का केला असेल संध्यानं? प्रशांतला तिच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल कळेल म्हणून फक्त? विचार करा, कमेंट बॉक्समधनं कळवा की तुम्हाला काय वाटतं.